आस्था सामाजिक संस्थेच्या वतीनं श्री संत गजानन महाराजांच्या पालखीतील 700 वारकऱ्यांना दैनंदिन जीवनोपयोगी साहित्याच्या किटचं वाटप करण्यात आलं। श्री संत गजानन महाराज यांची पालखी शेगाव इथून निघून पायी प्रवास करत प्रभाकर महाराज मंदिर इथं पालखीचं आगमन झालं। तिथून निघून सम्राट चौक, बाळीवेस, चाटी गल्ली, पूर्व मंगळवार पेठ, भुसार गल्ली, जैन मंदिर या ठिकाणी आगमन झाल्यानंतर आस्था सामाजिक संस्थेच्या वतीनं प्रथम गजानन महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून फुलांचा वर्षाव करून दिंडीतील पायी चालणाऱ्या 700 वारकऱ्यांना त्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी जीवनोपयोगी साहित्याचं अर्थात साबण, तेल, टूथपेस्ट, बूस्ट पावडर, झेंडू बाम, अंगाला लावायचा साबण, सुमो स्प्रे, नॅपकिन, टॉवेल आदी किटचं वाटप पूर्व मंगळवार पेठ इथं आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालीकोटी, प्रसिद्धी प्रमुख सुहास छंचुरे, संचालक वेदांत तालीकोटी, राम क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आलं। या प्रसंगी अध्यक्ष आनंद तालीकोटी यांनी आस्था सामाजिक संस्थेच्या वतीनं वाटप करण्यात आलेल्या दैनंदिन जीवनातील साहित्याच्या वाटपाबद्दल सामाजिक बांधिलकी जोपासत आस्था सामाजिक संस्था सामाजिक कार्यात नेहमी कार्यरत असते, हे कार्य पुढेही चालू ठेवणार असल्याचं सांगितलं। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सूरज छंचुरे, अथर्व शिंदे, यश तालीकोटी, अथर्व कोळुरे, वेदांत तमशेट्टी, श्रेयस कोळुरे, संदेश शेरीकर, बसवराज बेऊर, राज बेऊर, आकाश वाघमारे, प्रथमेश भंडराव, अप्पा साखरे, प्रमोद छंचुरे यांनी परिश्रम घेतले।